नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, ग्रामीण भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता म्हणजे HRA बाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबत अशी मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, ग्रामीण भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याबाबत ग्राम विकास विभागामार्फत एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले की राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत 25/4/1988 तसेच दिनांक 5/2/1990 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार घरभाडे भत्ता मिळवण्याकरता कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. हे स्पष्ट नसल्याने ग्राम विकास विभागाने दिनांक 5 जुलै 2008 त्याचबरोबर दिनांक 3 नोव्हेंबर 2008 रोजीच्या शासन परिपत्रक व वित्त विभागाच्या दिनांक 5 फेब्रुवारी 1990 रोजीच्या निर्णयातील तरतुदी अधिक्रमित ठरत आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता अनुदेय ठरतो. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे देण्याचे मान्य न्यायालयाने आदेश पारित केले आहेत. त्यामुळे वित्त विभागाच्या दिनांक 7/10/2016 रोजीच्या दिनांक 25 एप्रिल 1988 व दिनांक 5 फेब्रुवारी 1990 रोजीच्या शासन निर्णयामध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे. यानुसार ग्रामीण भागामध्ये कामाच्या ठिकाणी राहण्याची अट काढून टाकण्यात येत आहे. ही तरतूद वित्त विभागाच्या दिनांक 7 ऑक्टोबर 2016 रोजीच्या निर्णयानुसार वगळण्यात आलेली आहे. यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पातळीवर कार्यरत ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, संबंधित कर्मचारी मुख्यालयी राहण्याकरता ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. यास्तव ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, शिक्षक, मुख्याध्यापक मुख्यालयी असल्यासंबंधी संबंधित ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे. एकंदरीत सदर कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता अदा करणे कामी ग्रामसभेचा ठराव बंधनकारक असणार आहे आणि याबाबतचा शासन परिपत्रक आपण इथं दाखवत आहोत. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.